वंदना दिदी हिवरखेड शाखेची रचनाकार होती. त्यांची मधुर मुरलीवाचनाची आठवण कायम स्मरणात राहा. हिवरखेड येथे आज मुख्य ओमशांती शाखेत आत्मसंतोष भवन मध्ये वंदना दिदी यांचे 13वी निमित्त स्मृतिदिन म्हणून आयोजित ब्रह्मभोजन प्रसंगी आयोजित 13वी कार्यक्रमात श्रद्धांजली पर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी वासुदेव येलोकार प्रमुख अतिथी म्हणून बोलले. यावेळी ब्रह्मकुमारी रश्मीदिदी यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमाला नपा सभापती प्रमिलाताई रवींद्र मानकर, पोलीस पाटील प्रकाश गावंडे, रमेश दुंतोडे, संदीप इंगळे, मोहनभाई यांची उपस्थिती लाभली. तर वंदना दिदींनी वयाच्या 15व्या वर्षापासून ओमशांती परिवारात सामील होऊन आपले पूर्ण जीवन शिवबाबाला समर्पित केले होते. 1982-83 च्या काळात हिवरखेडला ओमशांती शाखेत मुरली वाचन करीत ज्ञानमार्ग स्वीकारत आपल्या ओजस्वी वाणीने शिवबाबा आत्मज्ञान मानवाला मिळालेला अनमोल जन्म हा परमेश्वर प्राप्तीसाठी सूलपासून ज्ञानप्रकाश मार्गाने त्याची उन्नती होण्यास सोप्या व स्पष्ट भाषेतील मुरलीने ज्ञानाचे अवलोकन मानवाने करावे व आपल्या जीवनाचे सार्थक करावे असे नेहमी सांगणाऱ्या वंदनी दिदी आज आपल्यातून 13 दिवस अगोदर म्हणजे 17/6/26 ला मुंबई मांटुगा शाखेत आपली सेवा देत असताना अकस्मात नीव अशा हृदयविकाराचा झटका येऊन निधन झाले. त्यांची उणीवा मुंबई मांटुंगा सायन शाखेसह राजभवन मधील अधिकारी वर्ग, योगसाधना करणारे भाऊ बहिणी सह राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश मधील भाईलोकांना जाणवत राहील असे रश्मीदिदी यांनी श्रद्धांजली पर कार्यक्रमात बोलल्या. यावेळी प्रमिला रवींद्र मानकर, ज्योत्सना दिदी, श्रीमती सवदेताई येऊलताई, प्रकाश पाटील, संजय म्हसाळ यांनी भावनात्मक श्रद्धा सुमने अर्पण केली. सदर कार्यक्रमात आपले प्रास्ताविकातून वंदना दिदीचा 45 वर्षाची ज्ञानार्जन सेवा मी गौरवशाली अशी सेवेचा महिमेचे राजभवन अधिकारी योग ज्ञान सेवा वर्णन बाळासाहेब नेरकर यांनी केले. श्रद्धांजली कार्यक्रमानंतर आयोजित 13वी कार्यक्रमात अकोट, तेल्हारा, हिवरखेड परिसरातील सर्व गीतापाठ शाळेतील भाऊ बहीण सह परिसरातील डाया बहाकर, रामदास गावंडे, नंदू राठी, उमेश नेरकर, मनोहर दुंतोडे, देविदास फौपसे, गजानन येऊल, सौ तारापुरे, सौदेताई, मंदाताई, सुनीता बोडखे, अढियाताई, प्रकाश इखार, अमोल नेरकर, महेश मामनकर, तर शिवपूर येथील महाले परिवारातील बाळूभाऊ महाले, विष्णू रेखाते, सेवकराम महाले, देविदास डांगे, गंगाबाई इलरकार, प्रमोद टोहरे इत्यादींनी 13वी स्मृतिदिन म्हणून ब्रह्मभोजनला हजेरी लावली. दुसरं हे की ब्रह्मकुमारी सेंटरच नाही, मुंबईच्या आपला जो परिवार होता त्या परिवारातलं काहीतरी म्हणजे राजकीय दृष्ट्याही काही काम असलं किंवा आणखीन कोणतेही काम असलं तर मंत्रालयात त्याची इतकी ओळख करून घेतली होती. ते राज्यपाल